जेनी येस जेनी व्हॉट्सअप ब्रा. या तुमचीच वाट बघत होते. सॉरी जेनी, आमच्यामुळे तुला खूप उशीर झाला. भूक लागली असेल ना तुला? मी नाही 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 मॅम, नाही लागली. आय एम ओके. पण अशी काय बोर झाले का तुला? अशी का बसलीस नुसतीच? नाही नाही, ते हेडफोन्स लावले होते ना, रेडिओवर गाणी ऐकत होते. मॅम ती नवीन आरजे येणार आहे ना, बिंदू राणी, तिच्या शोची अनाउन्समेंट ऐकत होते मी. हो का? अच्छा, बघतो म्हणजे कधीतरी मिळालं तर ऐकेन. हा, मी तर ती अनाउन्समेंट ऐकली आणि क्युरियस झाले खूप. तुम्ही पण ऐका, तुम्हाला आवडेल. हो, काय काय नाव काय म्हणालीस तू? बिंदू राणी. बिंदू राणी? बिंदू राणी काय वेगळंच नाव आहे ना? थोडंसं फनी. बघू, ऐकेन कधीतरी. मी पण ट्राय करेन. नक्की ऐक. हो नक्की. मॅम, ते बिंदू राणी नाव ऐकलं ना की डायरेक्ट शनाया समोर उभी राहिली. चला का असं का म्हणालीस एकदम? अरे तो शो तसा टाईपचा आहे ना, म्हणजे शनाया त्याची अँकर असते ना, तिने मस्त केलं असतं. म्हणजे ती लाईव्ह जाते बघा आणि लव्ह टिप्स वगैरे देत असते, तर ती ते छान करेल असं मला वाटतं. इनफॅक्ट तिला जर असं प्रोफेशनली जर ब्रेक मिळाला ना मॅम, शी शुड डू इट. ती खूप पुढे जाईल लाईफ मध्ये. हो, तिला असा ब्रेक मिळणं खूप गरजेचं आहे. हो ना सौमित्र? नाही, मला नाही वाटत. मला जरा प्रॉब्लेम वाटतोय. काय प्रॉब्लेम आहे? हा, म्हणजे आता हे बघ, शनायाला नुसती बडबड करता येते ग. आरजेला अशी नुसती बडबड करून चालत नाही. तिचं काहीतरी एखाद्या विषयावर ज्ञान असायला पाहिजे. असं कसं लोकांशी बोलायचं ना शेवटी. नाही नाही नाही, ती खूप हुशार आहे. ती असं खूप छान समजावून सांगते लोकांना. समजावण्यात नाही, गुंडाळण्यात हुशार आहे समोरच्या. नाही नाही, ती खूप छान समजावून सांगू शकते. आणि हे असले टॉपिक्स आहेत ना, लव्ह टिप्स वगैरे, ह्याच्यात तर तिची मास्टरी आहे. मी काम करते मॅम, मी ना तिला उद्याच फोन करून सांगते की तू हे फॉलो कर आणि जरा ट्राय कर. नको. इनफॅक्ट मी श्रेयसला पण सांगणार आहे. का? त्याला फायदा होईल ना मॅम, हे लव्ह टिप्स वगैरे. हे बरोबर आहे. श्रेयसला म्हणजे गरजेचं आहे हा शो, त्याची गरज आहे ना. बिंदू राणीच्या. बरं, आपण आता जेवायला घेऊया का? भूक लागली आता, पास झालंय का ते पण बिंदू राणीला विचारायचं. लव्ह टिप्स फ्रेश होऊन ये. ओ साहब, पहचान नहीं क्या? अर्धा बताओ. पहचान तो इसलिए आपको बुलाया ना. अच्छा, बोलो ना फिर. अब रेडियो सुनते हो? हाँ, सुनता हूँ ना. बिंदु रानी का शो आने वाला है. हाँ. तो प्यार के बारे में बताने वाली है. हाँ. जिसकी शादी नहीं हुई है उसको शादी भी करा के देंगे. हाँ. जिसकी शादी की बर्बादी हुई है उसको आबाद भी करके देंगे. हाँ. बाकी सगळं नाही कळत मराठी, तेवढं मात्र कळलं. सब आपके लिए सुन रहा. अच्छा. आपके जो गुरु सर है, हाँ. रोज लड़की लेके घूमते हैं. हाँ. और दूसरे आप अकेले घूमते हो. अच्छा, म्हणजे आता तूच राहिला तो सांगायचा. अरे म्हणजे माझ्या बरोबर लडकी नाही म्हणून सगळेच बोलतात. आता तू राहिला होता. नॉनसेन्स. का ओरडतोय त्यांच्यावर केड्या? अगं बघ ना, मला सांगत होते बिंदू राणीचा शो येणार आहे, ऐकत चला वगैरे. जसं की यांनी सांगितलं नसतं तर मी ऐकलाच नसता. अरे मलाही हव्या टिप्स. टिप्स हव्यात ना तुला, मिळणार. आपको भी एक बात बोलनी थी. बोल. आप बिंदु रानी का शो सुनना, लेकिन अपने पति को मत सुनाना. क्यों? तो आपका कारोबार बढ़ जाएगा. नाहीतर काय चिडलाय तुझ्यावर तो. ओ, अजून ओरड त्याच्या अंगावर. बाकी काय चाललंय केडू? अरे आपलं काय, चड्डी बनियान एक चड्डी बनियान. पण काय ना, गुरुचं काही खरं नाही ग. हो का? काय माहितीये का, त्यांनी ना आजकाल सुधारण्याचं खूप मनावर घेतलंय. आताही तुझीच वाट बघत बसलाय तो. हो, काय सांगतोस? हा, अगं जाऊन भेट त्याला. हो, जाते ना. अगं जा ना. तू इथे काय करतोस? मी चौकीदारी, म्हणजे मी चौकीदाराशी गप्पा मारतोय. शनायाचं फोटो सेशन आहे उद्या, लक्षात आहे ना? हो मॅम, सगळी तयारी झाली आहे. झालीये ना? हा, तेच विचारायचं होतं. आणि श्रेयसलाही कळव. 100 वर्ष आयुष्य आहे. हॅलो, बोल श्रेयस. आता जेनीशी तुझ्याबद्दलच बोलत होते. उद्याला शनायाचा फोटो सेशन आहे ना, त्याबद्दल. तुला लक्षात आहे ना? अरे नाही वहिनी, तुम्ही त्याची काळजी अजिबात करूच नका. नाही, त्याची सगळी तयारी झाली. फक्त मला तुम्हाला हे विचारायचं होतं की उद्या शनाया जरा लवकर येऊ शकेल का? हो, तिला सांगितलं तर येईल ती लवकर. पण का? नाही, ते मी म्हणालो होतो ना की आपण ऍड शूट संदर्भात एका एजन्सीशी बोलतोय. हा, तर त्या एजन्सीचा माणूस उद्या सेटवरती येणार आहे फोटोशूटच्या. बर.
सो समजा शनाया लवकर आली आणि आपलं फोटोशूट लवकर आटपलं ना, तर मग त्या ऍड बद्दल आपल्याला सगळ्यांनाच बोलता येईल. हा, हे पण बरोबर आहे. काही हरकत नाही, तू फोन करून सांग. हा, किंवा मीच करते ना फोन. नाही नाही, तुम्ही नका करू, मी करतो ना फोन शनायाला. मी फक्त तुमच्या कानावर घालावं म्हणून फोन केला. बर बर बर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चल ठेवू. ते नाही मॅम, मला बोलायचं. ओके श्रेयस, एक मिनिट थांब, जेनीला बोलायचंय. हॅलो श्रेयस, हा बोल जेनी. अतरंगी रेडिओ आहे ना, त्याच्यावर ती नवीन आरजे येते बघ, काय नाव, बिंदू राणी. तर तिचा नवीन शो येणार आहे, तर तू ऐक नक्की. तू हे सगळं मला का सांगतेस? अरे तसं नाही, ते त्याच्यात ते लव्ह टिप्स वगैरे देणार आहेत ना, तर तुला फायदा होईल. हे बघ जेनी, मी ना आता कोणाच्या तरी सांगण्यावरनं कोणाच्या तरी प्रेमात अजिबात पडणार नाहीये. ते म्हणजे तू पडाव म्हणून नाही, तू जर पडलास प्रेमात तर तुला ते फायदा होईल ना, गायडन्स आहे त्यात, ते म्हणून म्हटलं. बरं बघूयात आपण. ठीक आहे, ऐक, पण तू ऐक. हा बाय. काय काय म्हणाला काय श्रेयस? काय मी सांगितलंय बघ, म्हणजे ऐक. तर आय डोंट नो ऐकेल का. नाही नाही, ऐकणार तो, नक्की ऐकणार. काय सिंगल आहे ना. काय हे सारखं सिंगल सिंगल. पण राधा, पण बिंदू राणी हिट होणार आहे ऐकून लक्षात येते माझ्या. म्हणजे अजून शो सुरू नाही झाला तर सगळ्यांच्या तोंडात असं नाव बसलंय, बिंदू राणी बिंदू राणी. म्हणजे शो केवढा हिट होईल ना. खूप हिट होणार आहे. मी आनंद सरांना पण सांगते, तुम्ही ऐका. का? अरे काय नुसते खात असतात, रोमॅन्टिकच नाही आहेत, अनरोमॅन्टिक. ते जरा ऐकल्यावर काहीतरी फायदा तरी होईल. अरे यार राज, तू जसं बोलत होतीस तसंच सगळं घडायला लागलंय. गॅरी, गॅरी कुठे आहेस तू? अरे अच्छा, तू आलीस? तू कधी आलीस? मी कधीची वाट बघतोय तुझी. हे काय आहे सगळं? मला खरं सांग, हे सगळं बघून तुला आश्चर्य वाटलं की नाही? एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र बघून आश्चर्य वाटणारच ना. एक्झॅक्टली. नाही, असं खूप दिवसात काही घडलेलंच नाहीये ना. तू आपले पूर्वीचे दिवस आठवून बघ बरं. पूर्वी मी तुला किती गिफ्ट आणायचो, सतत गिफ्ट आणायचो. म्हणजे काही कारण नसलं तरी गिफ्ट आणायचो. सकाळी गेलो गिफ्ट आणलं, दुपारी गेलो गिफ्ट आणलं, संध्याकाळी गेलो उगीच गिफ्ट घेऊन आलो, रात्री गेलो गिफ्ट घेऊन आलो. आणि शॉपिंग बद्दल तर म्हणजे काय विचारूच नको. आपल्याला शॉपिंगला असा दिवसच नसायचा. रोज जाऊन शॉपिंग करतोच आहे आपण. काहीतरी नवीन घेतलं, काहीतरी नवीन घेतलं, रोज शॉपिंग. म्हणजे एव्हाना तर दुकानदार ओळखायला लागले होते आपल्याला. हे तुला ओळखत होतेस, पण त्यानिमित्तानं मलाच होता, हो की नाही? पण आज हे सगळं पुन्हा मला नव्याने करावंसं का वाटलं असेल विचार. का? कारण आय एम सो प्राऊड ऑफ यू. माझ्या बायकोबद्दलच्या अशा सगळ्या अभिमानाच्या भावना जाग्या झाल्यात. आय एम सो प्राऊड ऑफ यू. प्राऊड व्हायचं काय? आम्ही काय केलं? अगं काय नाही केलंस ते विचार. काय नाही केलं मी? रे शनाया, डोंट बी सो मॉडेस्ट. आता मला सांग, राधिकानं आपल्याला आयुष्यभर त्रास दिला होता की नाही? दिला होता की नाही? आणि राधिकानं एवढा त्रास दिलेला असतानाही मी तुझ्यासाठी मी सगळ्यांची भांडलो की नाही? हो, सगळ्यांची. म्हणजे आई बाबा, ऑफिस मधले लोक, सोसायटीतले लोक, सगळ्यांची भांडलो. आणि आज तू त्याच राधिकाच्या एवढ्या मोठ्या कंपनीची सीईओ झालीयस. मला प्राऊड फिलिंग नाही का होणार? आणि मला एक सांग, एक गोष्ट तू नोटीस केली आहे का? कुठली गोष्ट ते सांग, मी सांगते नोटीस केली की नाही. अगं माझं एक स्वप्न होतं, नाही? मला आठवतं. असं काय करते? तुला माहिती आहे माझं स्वप्न होतं ना, एखाद्या मोठ्या कंपनीचा मी सीईओ बनावा, असं माझं स्वप्न होतं. ना. मला जे एवढ्या वर्षात जमलं नाही ते तू काही मेहनत करून दाखवलंस. पण मी काय नाही केलं, जे केलं ते राधिकानेच केलं. ओ प्लीज, ते काही असलं तरी आज तू एका एवढ्या मोठ्या कंपनीची सीईओ आहे, सीईओ. मग मला असं प्राऊड फिलिंग येणार की नाही? तू माझी बायको आहेस का? त्यामुळे मला ना असं आतून एक रुखरुख लागून राहिली होती की इतकं केल्यानंतर आपल्या बायकोचं कौतुक आपल्याला नाही तर कुणाला असणार? एक मिनिट. कॉंग्रॅच्युलेशन्स बच्चा. थँक्यू गॅरी. तुला आवडतंय ना? म्हणजे तू खुश आहेस ना? हो, म्हणजे एवढं सगळं एकत्र मिळाल्यावर कोणी खुश असेल ना. माझ्या ना डोक्यावरचा भारच एकदम हलका झाला. अरे म्हणजे आता माझं काय म्हणणं आहे, आपल्यामध्ये भांडणं झाली, म्हणजे भरपूर भांडणं झाली, पण
कुठल्या नवरा बायकोमध्ये होत नाहीत ना भांडणं, सगळ्यांमध्येच होतात. पण आता आपण सगळं विसरून जाऊया. आपण ना आपल्या आयुष्यातला हा सगळा रोमॅन्स आता हळूहळू परत सुरू करूया, नाही का? नाही थांब थांब थांब. कसं आहे ना, म्हणजे आपल्यात खूपच जास्त भांडणं झाली आहेत, त्यामुळे आता रोमॅन्स आला आणि केला असं नाही होणार ना. अगं असं काही नाही आहे बघ. नाही नाही थांब थांब थांब. म्हणजे माझी काय इच्छा आहे की तुम्हाला आधीसारखं इम्प्रेस करावंस. अरे आता एवढं केलं, आता अजून काय वेगळं इम्प्रेस करायचं? नाही, ही तर सुरुवात आहे. म्हणजे तू एक काम करशील का, अतरंगी रेडिओ चॅनल माहितीये तुला, त्याच्यावर एक नवीन आरजे येते बिंदुराणी नावाची, ती कमाल लव्ह टिप्स देणार आहे सगळ्यांना. तू तिला फोन कर आणि मग मला इम्प्रेस कर, आणि मग आपण जे काय ते रोमॅन्स सगळं सुरू करू. हा ओके, बाय गॅरी. बिंदुराणी? दादा मी कसा दिसतोय? छान दिसतोय. नाही म्हणजे हा टाय कसा दिसतोय? काय चांगला दिसतोय. अगं एकदा बघ तरी, टाय आहे टाय. काय काय आहेस ग तू? काय रोमांस बिमांस काय आहे की नाही? तू बघत सुद्धा नाहीयेस माझ्याकडे. सॉरी सॉरी सॉरी. अरे तसंही सगळ्या गोष्टी तुला छानच दिसतात ना, म्हणून म्हटलं. म्हणून काय झालं, तू अशी सतत कामात राहणार आहेस का? मला उलट वाटलेलं राधिका मसाल्यामधून रिटायरमेंट घेतल्यानंतर जरा तरी वेळ असेल तुझ्याकडे, थोडंसं रोमॅन्टिक होशील, नवऱ्याकडे जरा वेळ देशील, पण नाहीच. आपला लॅपटॉप घेऊन कामच करत बसलीस यार तू. आधीचं सगळं आयुष्य पहिल्या नवऱ्याची सेवा करण्यात, त्याला वेळ देण्यात गेलं. म्हटलं आता चांगला नवरा आहे तर थोडं कामात लक्ष द्यावं. हो का? आता हे भयंकर आहे. का? काय भयंकर आहे? मी आता ना ठरवलंच आहे, आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा मी बिंदुराणीला फोन करणार आहे आणि टिप्स घेणार आहे, लव्ह टिप्स. काहीतरी बघ आमच्या रोमांसचं म्हणून. बिंदुराणी? काही काय शनाया आहे ती. आपण दोघंही म्हटल्यानंतर ती काही टिप्स देईल, गोंधळ घालून ठेवेल. फोन वाजतो ते पण नाही लक्षात येते. घे ना. हे बघ, शन्याचाच फोन आहे. हॅलो शन्या, बोल ग. हाय राज. तू जे काही म्हटलं तसंच घडतं इथे आता. का? काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही, आता याला प्रॉब्लेम म्हणायचं की सरप्राईज म्हणायचं ते मला माहिती नाही, पण गॅरी त्यांनी एवढे सगळे गिफ्ट्स आणलेत, बुके आणलाय माझ्यासाठी, आणि तू CEO झाली असं 100 वेळा म्हणतोय आणि कॉंग्रॅच्युलेट करतोय मला. अच्छा, चांगलंय. आणि मग काहीतरी ना आमच्यातला रोमॅन्स परत आणायचा वगैरे असं काहीतरी म्हणत होता. मी म्हटलं असं नाही होत, रोमॅन्स साठी थोडीशी वाट बघावी लागते, तुला परत मला इम्प्रेस करावं लागेल. ते कसं करायचं ते पण विचारत होता. मग काय सांगितलंस? मग मी त्याला असं सांगितलं की अतरंगी रेडिओ चॅनल वरती एक नवीन आरजे येणार आहे बिंदुराणी नावाची, तर तू तिला फोन कर आणि तिच्याकडे लव्ह टिप्स घे. आता गॅरी मला फोन करेल काय, मज्जा येईल ना. थोडक्यात काय शन्या, तू काही त्यांना सुखानं जगू देणार नाही. ऑय लटोरी, तू तर दंगा कर रही है. ए बोक्या, काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? 2 मुलींच्या गप्पा अशा काय ऐकतोस रे? हा, बाजूलाच कधीच्या? नाही ना, कुठे बाजूला नाहीये, आजूबाजूला आहे असं म्हणावं तर. आजूबाजूला काय? म्हणजे कुठे जवळ कुठे येऊ देते मला तुझी मैत्रीण. हा, सौमित्र प्लीज. ए शन्या, तू याचं काही ऐकू नकोस. हा, मी काय म्हणतो शनाया, तू आता असं समज की तू शनाया नाहीयेस, तू बिंदुराणी आहेस. आणि मी तुला समजा फोन केला आणि मी तुला विचारतोय, माझी बायको ना खूप अनरोमॅन्टिक आहे, तिला जरा रोमॅन्सच्या टिप्स दे ना, काहीतरी कर ना यार. शनाया ही पण नुसती लॅपटॉप घेऊन काम करत असते यार. हे बघ शन्या, तू खरंच ऐकू नकोस त्याचं काही. नाही ऐक ग, सांग मला. नो 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 माय डिअर राधिका, आता तू बिंदुराणीशी गप्पा मारतेस, त्यामुळे मी जे बोलते तेच तू करायचंय. शन्या, हे बघ खरंच मी तुला सांगते. तू बोल का? ऐकतो बोल तू. सो राधिका, आता एक काम कर, पहिले तो लॅपटॉप बंद कर आणि तुझं काम बंद करून टाक. त्याच्यानंतर तू आणि बोक्या तुम्हाला आवडेल अशी छान एक रोमॅन्टिक फिल्म लावा, लाईट्स डिम करून. मस्त एकमेकांच्या मिठीत बसून ती फिल्म तुम्ही दोघं एन्जॉय करा. मग थोड्या वेळाने राज परत थोडीशी सॉफ्टली बाजूला हो आणि एक हॉट असा 1 पीस घालून ये. काय ओय लटोरी, तू काय बोलते सगळं? मग भारीच बोलते मी, आय एम व्हेरी रोमॅन्टिक. पण तुला आवडलं ना? अरे आवडलं, पण उपयोग काय? जिच्यासाठी चाललेलं ते गेली लाजूनात. एवढी सगळी गिफ्ट आहेत भाऊ.
नाही, नाही, मस्त छान आहे. थांबा जरा, तुम्ही तुमच्यासाठी नाहीये हे सगळं. मग कोणासाठी आहे? मी कोणी पाठवलं? एक मिनिट, तुमच्यासाठी नाही म्हणलं तर कोणासाठी अहो, पण मला बघायचंय अहो, ना. नाही सांगितलं ना. तुम्ही काय चाललंय तुमचं काय? जरा तुम्ही नीट उभ्या राहा बरं. मला नाही नीट उभं राहते. अरे काय बालिशपणा आहे, आम्ही सांगतोय तर. मला बघायचं. एक मिनिट थांबता का जरा? काय चाललंय तुमचं? मी काहीतरी काम करत असताना अचानक बाहेरून येता आणि उचकायला लागता. कुठे गेला होता एवढा? छान ते. काय होतंय? काय चाललंय? मी विचारलं. हेच 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 तुमचं लक्ष नसतं ना, म्हणून शनू बेबी चिडते तुमच्यावर. तुमचं हाय बेबी, केसांचं काहीतरी केलंय. शनू बेबी, हे बघ मी हेअरकट केलाय. बघा तिचं लक्ष आहे पण तुमचं लक्ष नाहीये. अहो नाही, लक्ष देणार पण नाही मी, कळलं ना? एक तर या वयात कसले रे केस बीस रंगून येत आहे तुम्ही? या वयात काय? तिला काय करायचं ते करू दे. तसं नाही, म्हणजे त्याला जे करायचं ते करावं ना. पण म्हणजे कुठून सुचलं अशा आहे. मी म्हटलं की तुम्ही पण ते काय बिंदू राणीचं ऐकून करताय की काय? एक मिनिट, ही बिंदू राणी कोण आहे? म्हणजे मायानंतर बिंदू राणी का आता चौथी? अहो हे असल्या नावांचा मी कधी विचारही करणार नाही. बिंदू राणी नावाच्या मुलीबरोबर काही करण्याच्या आधी मी संन्यास घेणं पसंत करेन, कळलं? तो तुम्ही आधीच घेतला पाहिजे होता. एनिवेज, ही बिंदू राणी कोण आहे? प्रेमामध्ये भटकणाऱ्या व्यक्ती किंवा माणसं असतात ना, त्यांना योग्य मार्ग दाखवणं, रोमॅन्स म्हणजे काय असतो हे सांगण्यासाठी रेडिओवरचा एक शो आहे, काय बिंदू राणी की पाठशाला म्हणून. तर त्याच्यामध्ये ती हेच करत असते. तुम्हालाही रोमॅन्स शिकायचा असेल ना तर तिचा शो ऐका. एक मिनिट, 3 पोरींना फिरवलं आणि त्यांच्याबरोबर लफडी केली म्हणजे रोमांस म्हणत नाही, कळलं ना? हा, एक मिनिट, हे बास होत, जरा अति होतंय हे. अहो रोमांस म्हणजे काय, तुम्ही काय मला सांगताय? रोमांस म्हणजे प्रेम. प्रेमाच्याही पलीकडे जाऊन एक भावना असते, त्याला रोमांस म्हणतात. म्हणजे माझी सुसुब, तुला का सांगते मी हे? तुमच्याशी मला बोलायचंच नाहीये. मला खरं सांगते, मला हे सगळं तुम्हाला मी का डिस्कस करते? शनू बेबी, मला तुझ्याशी बोलायचंय. चल, मला तुला काहीतरी विचारायचंय. ही बिंदू राणी कोण है? ही बिंदू राणी अजय. अजय हो, मला वाटलं काय मायासारखी कोणतरी चौथी आली की काय जावे बापूंच्या आयुष्यात. नाही ना? पण शनू बेबी, तू हाच असाच लाईव्ह शो करत होतेस ना? लोक तुला किती प्रश्न विचारायचे, प्रेमात कसं पडायचं, त्यांच्या किती साऱ्या कमेंट्स यायच्या तुला. पण तूच हा शो का नाही करत? हा, मला असं वाटतं की ती तुझी कॉपी करते, तू ओरिजिनल आहेस. हा, असं कसं असेल? कॉपी कशी करेल? मी टाइमपास साठी शो करायचे, ती प्रोफेशनली करते ना, कॉपी नाही करत देते. नाही, मला असं वाटतं की तू त्या रेडिओ चॅनलला जाऊन भेटावं आणि तू त्यांना सांगावं की मी तुमची आरजे, मी 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 करते ना रेडिओ जॉकी, मी होते ना. म्हणजे काय, मी ओरिजिनल करू शकते. ही जी कोण बिंदू राणी आहे ना, ती कॉपी, ती माझी कॉपी करते. असं नाही मम्मा, पण असं ना वेळच नाही मिळणार माहितीये मला, कारण मी आता राधिका मसाल्याची एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे ना, त्यामुळे मला इतक्या मीटिंग्स असणार आहे, इतकी कामं असणार आहे, म्हणून शो पण तर बंद केला ना मी. ती खरंच आहे म्हणा. नाही, पण मी आता ठरवलंय मी ह्या बिंदू राणीचा शो आता ऐकणार. म्हणजे माझ्या बुटीक मध्ये कितीही काम असलं ना तरी तिचा शो जेव्हा सुरू असेल ना तेव्हा मी शांतपणे तो ऐकणार. मी सगळ्यांना सांगणार कोणी मला डिस्टर्ब करायचं नाही. ऍक्च्युली काय माहितीये ना, सुसूबद्दल तिला सगळं विचारणार. म्हणजे त्यांच्या आयुष्यात येण्यासाठी मी का सुसू काय म्हणजे मी तुला का सांगू? मी सगळं जे काय ते मी बिंदू राणीला विचारेन ना, ती सांगू शकते मला सगळं काही. का माझ्यापासून गोष्टी पर्सनल ठेवायला लागली? पण ही सांगेल बिंदू राणी, म्हणजे मलाच सांगणार आहे ही. तेव्हा हिला का लव्ह टिप्स हव्यात? पण जाऊ दे, शो किती हाईप झालाय, म्हणजे बापरे किती फेमस होईल. ऑलरेडी खूप लिसनर्स आहेत मला. टेन्शन आलं आता.